भक्तांच्या अलोट गर्दीत खाटांगळेत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा. गाथा महाराष्ट्राची कार्यक्रमाने भक्त मंत्रमुग्ध. समर्थ महाराज की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय च्या गजरात संपूर्ण खाटांगळे नगरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तिसागरात बुडाली. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन खाटांगळे तालुका करवीर येथे स्वामी भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींच्या मूर्तीसमोर रांगोळी, फुलांच्या पायघड्या, रुद्राभिषेक, आरती, श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, दर्शन सोहळा, महानैवेद्य, भव्य रांगोळी स्पर्धा, महिलांचे हळदी कुंकू, नेत्रदीपक, आतिषबाजी, महाराष्ट्राची संस्कृती व लोकपरंपरा जपणारा गाथा महाराष्ट्राची नृत्य संगीताचा दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव आणि स्वामींचा महाप्रसाद अशा भरघोस कार्यक्रमांचे 2 दिवस आयोजन करण्यात आले होते. खाटांगळे पंचक्रोशीतील हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. गाथा महाराष्ट्राची ही महाराष्ट्राची लोककला परंपरा व संस्कृती दाखवणारा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अचानक आकाशात विजांचा लखलखाट, वादळी वारे सुटले होते. अशा वेळी मोठा वादळी पाऊस येतो की काय अशी अवस्था झाली होती. परंतु हे संकट स्वामींनी दूर केले. स्वामींवर स्वामी भक्तांनी केलेली स्वामींची सेवा, त्यामुळे हे अशक्य ते शक्य झाले अशी चर्चा उपस्थित स्वामी भक्तांमध्ये सुरू होती. संगीत, मनोरंजन, भक्ती उत्सव आणि भक्तिगीतांनी बहरलेला एक अनोखा भक्ती सोहळा म्हणजेच करवीर तालुक्यातील खाटांगळे येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळ खाटांगळे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी भव्य दिव्य अशा स्वरूपात साजरा करण्यात आला. भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तसेच शुभाशीर्वादामुळे गेली 9 वर्ष येथे हा ऐतिहासिक प्रकट दिन सोहळा एकत्रितपणे साजरा करतात. प्रकट दिनादिवशी सकाळी इच्छापूर्ती पदयात्रेतील स्वामी भक्तांच्या हस्ते श्रींना रुद्राभिषेक घालून आरती करण्यात आली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप व पारायण करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी प्रमुख मान्यवर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अॅडव्होकेट CB कोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक SL पाटील, उद्घाटक प्रकाश मुगडे, माजी उपजिल्हाधिकारी PD सरनाईक, कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रेचे अध्यक्ष अमोल कोरे, माजी सरपंच रघुनाथ पाटील, PD पाटील, सरपंच विश्वास सावंत, उपसरपंच मीरा पाटील, यशवंत बँकेचे संचालक एकनाथ पाटील, KL पाटील, संभाजी पाटील, कॅप्टन CS पाटील, गुरुजी पांडुरंग मारुती पाटील, SK पाटील, माजी पोलीस पाटील राजाराम गुरव, BP चौगले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींच्या मूर्तींचे पूजन करून श्रीफळ वाढवून महाआरती करण्यात आली. मान्यवरांच्या सत्कारानंतर खाटांगळे गावचे तसेच माजी सहाय्यक महानिर्देशक डॉक्टर ND जांभळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास यथाशक्ती मदत करणारे DED संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुरेश चौगले, जन आधार बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे सूरज नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा गीतनृत्यांचा गाथा महाराष्ट्राची हा सुरेल भक्तिगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. एकापेक्षा एक स्वामी समर्थांसह विठ्ठलाच्या गाण्यांसह महाराष्ट्राची संस्कृती उघडत आणि नृत्यांनी परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. पावनखिंड मोहिमेच्या महानाट्यांनी संपूर्ण गाव शिवमय झाले. पावन करू खिंड, या खिंडीत आपले रक्त सांडले तर पुढच्या कित्येक पिढ्या आपल्या शौर्याची पराक्रमाची गाथा घातील. आता माघार नाही, मरणास आव्हान द्यावे लागले तर बेहतर. शत्रू पाठीशी आणि साक्षात मृत्यू आणि काळ समोर दिसत असताना तुम्हास आणि आमचे साऱ्या जीवाभावाचे मावण्यास मरणाचे दारी एकटे सोडून निघून जावयास सांगता? आम्हास कदापि मंजूर नाही, माझ्या आम्हास कदापि मंजूर नाही. नाही राज, मरणाचं पे हाय कुणाला? अहो एक बाजी मेला तर 1000 बाजी तयार होती. पण माझा राजा गेला तर दुसरा नाही गावायचा स्वराज्याला. लाख मिळते चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, राजा जगला पाहिजे.
अहो पण माझी आता पण आणि पिंड आता एकच पण आंघोळच घालतो तेच रक्ताची. हर 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 महादेव. गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमात महिलांसह अबालवृद्धांसह सगळेच स्वामी भक्त मंत्रमुग्ध झाले होते. सायंकाळी 7 वाजता आलेले स्वामी भक्त सुमारे 5 तास भूक ताण हरवून स्वामींच्या गजरात तल्लीन झाले होते. दुसऱ्या दिवशी स्वामींचा महाप्रसाद आयोजित केला होता. खाटांगळे, सांगरूळ, आमशी, पासार्डे, बोलोली, गणेशवाडी, पंचक्रोशीतील हजारो स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा भक्त मंडळाचे अध्यक्ष सुहास पाटील, आभार स्वामी भक्त एन.डी. पाटील तर सूत्रसंचालन प्रकाश सुतार यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मंडळाच्या सर्व सेवेकऱ्यांनी केले. मराठमोळ्या गीतांचा बहारदार कार्यक्रम गाथा महाराष्ट्राची आणि मराठी मनाचे गाथा महाराष्ट्राची लोकसंगीताचा खरा सोहळा गाथा महाराष्ट्राची गाण्यामधले शब्द खरी करे लाल भावर ताप पडे शिवबाचा हर शब्दानी धग धगले सही है करे शिवबाचा हर शब्दानी धग धगले सही है करे गाना बदले शब्द खर करे शब्द खर खरे लाल भावर ताप पडे शिवबाचा हर शब्दानी धग धगले सही करे. 10 दिवसाच्या बायकोपायी आई मला येगळे टाकते आणि आई बाशी कसं वागते. बायको लागली खांद्यावरी माय पित्याच्या गळ्याला दोरी आपण खात पुरणपोळी माय पित्याला श्री भाकर. पण माऊली पिकरा काय बोलतो हे सर्व मायाजय माऊली मायाजय या मायेपासून आपण थोडस दूर गेलं पाहिजे. रामाच्या पहारी उजळून आलं आभाळ रामाच्या पहारी वासुदेवाची स्वारी सूर्यन संपंच भले अलगर धाता भले भौतन जीवन फुले अलगर धाता भले झुमडा
कारण ही सारी मगापासून दाखवलेली सारी संस्कृती हीच आहे गाथा आमच्या तुकोबांची, हीच आहे गाथा आमच्या ज्ञानेशाची, हीच आहे गाथा आमच्या स्वराज्याची, आणि हीच आहे आणि राहील सुद्धा जगाच्या आधीपासून अंतापर्यंत नव्हे चंद्र सूर्यासेपर्यंत हीच आहे आणि राहील सुद्धा गाथा महाराष्ट्राची.